सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून कोल्हापूर येथील अॅनिमल संस्थेमार्फत मोकाट कुत्र्यांना पकडून त्यांच्यावर निर्विजीकरण शस्त्रक्रिया करून रेबीज लसीकरण करण्यात येते। आतापर्यंत 144 मोकाट कुत्र्यांना पकडून त्यांच्यावर शस्त्रक्रिया व लसीकरण केले गेले। या मोहिमेअंतर्गत शहरातील विविध भागात मोकाट कुत्र्यांचा उच्छाद कमी करण्यासाठी त्यांना प्रशिक्षित कर्मचाऱ्यांकडून पकडले जाते। पकडलेल्या कुत्र्यांना महापालिकेच्या गांडूळ खत प्रकल्प येथे शस्त्रक्रिया शेडमध्ये आणले जाते। त्या ठिकाणी कुत्र्यांवर निर्विजीकरण शस्त्रक्रिया करून रेबीज लसीकरण करण्यात येते। 3 ते 4 दिवसानंतर त्या कुत्र्यांना जिथून पकडून आणले त्या ठिकाणी पुन्हा सोडण्यात येते। या मोहिमेमुळे मोकाट कुत्र्यांच्या संख्येला लगाम बसत आहे। धुळे शहरामध्ये कुत्रे निर्विजीकरण आणि लसीकरणाची मोहीम सध्या सुरू आहे। हा पीक कालावधी आहे, त्यामुळे शहरातून विविध भागातून दररोज किमान 40 ते 50 कुत्र्यांची आपण टॅस्ट करून त्यांचं शस्त्रक्रियेवर निर्विजीकरणाची शस्त्रक्रिया करून लसीकरण रॅबिजचे लसीकरण करण्यात येते। त्या अनुषंगाने माहे जून 2025 पासून धुळे शहराची कारवाई सुरू आहे। अन्य आयुक्तांच्या आदेशान्वये आपण गांडूळ खत प्रकल्प येथे जेबीटी सेंटर उभारण्यात आलेले आहे आणि त्यासाठी वरिष्ठ पातळीवर या सगळ्या गोष्टी होत असतात। सध्या या विभागाचा इंचार्ज म्हणून मी काम करत असून आजपर्यंत 144 कुत्र्यांवर शस्त्रक्रिया करून रॅबिजचे लसीकरण करण्यात आलेले आहे। दररोज आपण शहरात विविध भागातील विशेषतः आलेल्या तक्रारीचे रेबीजचे लसीकरणाच्या संदर्भात आलेल्या तक्रारीचे निवारण दररोजच्या दररोज केले जात आहे। याबाबत संबंधित संस्था ॲनिमल फार्म सोसायटी कोल्हापूर यांचे सहकार्य लाभत आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक विरारी, धुळे।